कुणाला दम दिला, एकतरी व्यक्ती आणून दाखवा असं म्हणत सुनील शेळके यांनी शरद पवारांना आव्हान दिलंय। पवारांनी पुरावे द्यावेत, अन्यथा खोटे आरोप केल्याचं राज्यभर सांगणार असं सुनील शेळके यांनी म्हटलंय। कुणाला दादागिरी केली, कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत, आपण जाऊ नका, असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा। अशा एका तरी व्यक्तीने आपल्याला पुराव्याशी माहिती द्यावी, अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले। आव्हान देताय तुम्ही साहेबांना? नक्कीच मी साहेबांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांनी एक तर पुरावे द्यावेत, नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोटं केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे किंवा मला माहिती देणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली। आदरणीय पवार साहेब हे माझ्या प्रचारासाठी मतदारसंघामध्ये आले, आदरणीय दादांनी मला उमेदवारी दिली, हे मी विसरलेलो नाही। परंतु आपण जो माणूस माझ्या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवतो, जी व्यक्ती हजारो कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांना देते, त्या आदरणीय अजितदादांची मी साथ का सोडावी? त्या अजितदादांना मी ताकद दिली पाहिजे, मी त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, हे माझं व्यक्तिगत मत होतं। यातून मी दादांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिलो। यात जर माझी कुणाला चूक वाटत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये माझी मायबाप जनता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल।